मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी गेल्या 1 महिन्यात 4 ठिकाणी गांजावर कारवाई करून जवळपास 10 किलोचा तयार गांजा जप्त केला आहे। या ठिकाणी झालेल्या कारवाईत 2 ते 3 किलोच्या दरम्यान तयार गांजा मिळाला आहे। त्यामुळे या किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करणारा मोठा मासा कोण आहे याचा शोध लागणे महत्त्वाचे आहे। आतापर्यंत गांजावर झालेल्या कारवाईत लहान मासे आणि अल्पवयीन मुले सापडली आहेत। मात्र हा गांजा मिरजेत कोणाकडून येतो याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे। मागील महिन्यात नशेच्या गोळ्यांवर आणि इंजेक्शनवर मोठी कारवाई झाली। त्याचे आरोपी उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले। मग गांजाचा म्होरक्या अद्याप का सापडत नाही असा सवाल आता नागरिक करीत आहेत। या कारवाईवरून महात्मा गांधी पोलीस स्टेशन हद्दीतच मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी आणि विक्री होत असल्याचे सिद्ध होत आहे। सध्याचे अधिकारी मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना दिसत आहेत। मग यापूर्वी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आतापर्यंत का कारवाई केली नाही असा सवाल सुद्धा विचारला जात आहे। सध्या होत असलेल्या कारवाईचे नागरिकातून स्वागत होत आहे। मात्र पोलिसांनी याच्या म्होरक्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे।